बांद्र्याबद्दल करार करण्याची तुम्हाला गरज नाही। तुम्हाला मुंबईमध्ये देखील तुमची अवस्था काय झाली ते बघा आणि दावोसच्या गप्पा तुम्ही करू नका। तुम्ही पर्यावरण मंत्री असताना दावोसला गेला होतात, तिथे जाऊन कुठले करार केले होते, तिथे जाऊन कुणासोबत काय काय केलं होतं याची माहिती महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळे तुम्ही दावोसबद्दल न बोललेलंच बरं। तुम्ही बांद्र्यामधले करार, तुमच्या ब्रँडवर कुणीही इन्व्हेस्टमेंट करायला तयार नाहीये। तुमच्या ब्रँडची मुंबईमध्ये काय अवस्था झाली याचा विचार करा। आणि तुम्ही जेव्हा दावोसला गेला होतात तेव्हा गोट्या खेळण्यासाठी दावोसला गेला होतात का याचं उत्तर द्या। तुम्ही काय फक्त पर्यटन करण्यासाठी दावोसला गेला होतात का याचं उत्तर द्या। देवाभाऊ दावोसला गेले, जवळपास 40 लाख कोटीचे सामंजस्य करार झाले आणि याच्यामध्ये जवळपास 40 लाख रोजगार निर्मिती देखील होणार आहे। मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, याच्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये एकूण 18 देशांमधून महाराष्ट्राला गुंतवणूक येते। हे देवाभाऊंच्या नेतृत्वात मिळालेले यश आहे। तुम्ही दावोसला जाऊन काय काय केलं होतं हे महाराष्ट्रानं बघितलं। देवाभाऊ दावोसला महाराष्ट्राची गुंतवणूक वाढवण्यासाठी गेले होते। जवळपास 83% करारामध्ये थेट परकीय गुंतवणूक झाली आणि याच्यामध्ये 40 लाख रोजगार निर्मिती महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आपल्या मराठी तरुणांना, महाराष्ट्रात राहणाऱ्या तरुणांना याचा फायदा होणार आहे। तुम्ही दावोसला जाऊन कुणाला फायदा करून दिला, कुणाला उमेदवारी दिली, कुणाला खासदारकी दिली, हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय। देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या तरुणांसाठी काम करतायत आणि तुम्ही कुणासाठी दावोसला जाऊन काम केलं होतं याचं उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं पाहिजे।